कडधान्यामधलाच हा एक प्रकार पुन्हा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या मार्फतीनं शेअर करतो आहे. पोपटीचं उसळ तुम्ही नक्की खाल्ले असाल. काळी पोपट असते, एक पांढरी पोपट असते. तर हे जे पोपट आहे हे शेतामध्ये शेतकरी बांधव पेरून घेत असतात आणि त्याचं उत्पादन घेत असतात. पोपटीला आता जवळपास 100 रुपये किलो तुम्हाला मार्केटला मिळते आहे. काळी पोपट पण खरंच चविष्ट आहे आणि पांढरी पोपट तर त्याहीपेक्षा एक चविष्ट आहे. त्याचा उसळ जो आहे तो आपण मस्त चवीने असे खात असतो. स्वादिष्ट उसळ असा बनतो आहे. तर आम्ही सुद्धा शेतामध्ये धान निघाल्यानंतर ती जागा वाहून वखरून घेतो आणि त्यामध्ये पोपट आपण पेरून घेतो. पोपट ही 2 ते 2.5 महिन्यामध्ये आपल्याला निघतो आहे. कारण आता उन्हाळ्याचा पिरियड जेव्हा सुरू होईल तेव्हा ही पोपट एक सुंदर अशी एक त्याची शेंग लागतो आहे. मी तुम्हाला जवळून आता शेंगा दाखव. हे बघा, आता हा शेंगा जवळपास लागण्याला सुरुवात झालेली आहे आणि या 15-20 दिवसाच्या अंतरामध्ये या शेंगा भरतील आणि त्याचे दाणे आपण त्याचा एक उसळ चांगला बनवू शकतो आहे. वाढली पोपट जी आहे, काळी म्हणो की पांढरी असो, त्याचा आपण उसळ नक्कीच एक चविष्ट असा बनवतो आहे. हे तुम्हाला मी दाखवत आहे माझ्या वावरामध्ये. प्रत्यक्षात पोपट आपण पेरून घेतली आहे आणि आता जवळपास शेंगा लागायला त्याची सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 1 महिन्याच्या अंतरामध्ये हा पोपटीचं बिलकुल दाणा तयार होणार आहे आणि ते आम्ही मार्केटला पण विकतो आहे. वाढल्यानंतरच विकतो आहे, कारण वाढली जे पोपट आहे, पांढरी पोपट ही जवळपास चांगला त्याला एक रेट मिळत असल्यामुळे शेतकरी भावाला असं कुठेतरी त्याचा दुय्यम असा एक फायदा निश्चित होतो आहे. हेच तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फतीने शेअर केलेला आहे. धन्यवाद.